भाजपकडून दडपशाहीचा आरोप करत प्रत्येक विरोधी राज्यातल्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सध्या भाजप विरोधात असलेल्या कोणत्या आजी-माजी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या नातलगांच्या मागे ईडी चौकशी आहे ते आपण पाहू। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दारू धोरण प्रकरणात ईडीने समन्स बजावले। काँग्रेसचे हरियाणामधले माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या मागेही ईडी आहे। काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींमागे सुद्धा ईडीचा फेरा आहे। काँग्रेसचे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचीही ईडी चौकशी सुरू आहे। काँग्रेसचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर ईडीने कारवाई केली आहे। काँग्रेसचे अरुणाचलमध्ये माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या मागे देखील ईडी आहे। काँग्रेसचे मणिपूरमधले माजी मुख्यमंत्री ओक्राम इवोबी सिंग यांच्या मागे देखील ईडी आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांमागे ईडीचा फेरा आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पुतळ्यामागे सुद्धा ईडीचा ससेमिरा लागलाय। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावरही झालेल्या आरोपात ईडी आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद त्यांच्या कुटुंबियांमागे सुद्धा ईडी चौकशी सुरू आहे। काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यावर देखील ईडी कारवाई झाली। आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डींमागे सुद्धा अनेक वर्षांपासून ईडीची केस आहे। यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचं थेट नाव नसलं तरी त्यांच्या कारकिर्दीतील काही प्रकल्पांची चौकशी सुरू आहे। यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या मागेही ईडी आहे। आणि कालच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटकही केली आहे।